तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं राजकारणामध्ये टिकून आहे म्हणून काही ना काही देण्याचं या ठिकाणी ताकद तुमच्याकडून मला मिळते आणि वरून काही ना काही मी आणतोय. त्या पद्धतीनं लक्षात घ्या की जसं म्हणतो आपण की बाबा गरुडाची झेप किती जरी मोठी झाली वर जरी गरुड गेलं तर त्याचं लक्ष खाली पिलापशी घरण्यावर असतं, तसं माझं लक्ष नेहमी घबवाडीत राहणार. तर लक्षात घ्या माझं काही नसताना घबवाडीला तुम्ही लहान होता आणि ही सगळी मंडळी माझ्या बरोबर होती अशी, आणि त्यावेळीपासून मी घबवाडीला जमतोय. त्यामुळे माझ्या बरोबर असलेलं गाव, माझ्या विचाराचं असलेलं गाव, नेहमी माझा मान सन्मान करणार हे गाव आहे. त्यामुळे कधी गावाला विसरणार नाही. जो काही निधी येतो त्यातलं काही ना काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. थोडा निधी आला होता घबवाडीला, थोडा दिला. आता मगाशी माहिती घेत होती की दलित वस्ती नाहीये त्यामुळे नाहीतर एक अंजली 5 लाख देऊ शकलो असतो, परंतु तांडा वस्ती आपल्याकडे आहे. परंतु तांडा वस्ती एक चांगला आहे, 5-10 लाख तुम्हाला निधी पुरणार नाही. कारण तिथं तुम्ही सभागृहाची मागणी करताय, रस्त्याची मागणी करताय, त्याला 5-25 लाख रुपये लागतील निश्चितपणानं.